नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण प्रेम कहाणी ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। लहानपणापासूनच गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकले, त्यामुळे मुलांशी कसं बोलायचं, त्यांच्याशी कसं वागायचं माहिती नव्हती। कॉलेजचा पहिलाच दिवस होता। पहिल्याच दिवशी कॉलेजला जाताना माझी बस चुकली आणि कॉलेजला खूप वेळ झाला। कसंबसं करून कॉलेजमध्ये पोहोचले। संपूर्ण क्लास अनोळखी मुलामुलींनी भरलेला होता। कुणीसुद्धा ओळखीचं नव्हतं। बराच वेळ उशीर झाल्यामुळे सगळ्यात शेवटचा बेंच मला बसायला मिळाला। टीचर एका कडेने प्रत्येकाची ओळख करून घेत होते। सरतेशेवटी माझ्यावर नंबर आला। मी सुद्धा माझी ओळख करून दिली। प्रत्येकाने आपल्याला 10वीला किती पर्सेंटेज पडले आहे हे सुद्धा सांगितलं। त्यामध्ये एक मुलगा असा होता की त्याला 98% पडले होते। तो खूप हुशार मुलगा होता। संपूर्ण क्लासरूममध्ये त्याची चर्चा सुरू झाली होती। पहिला दिवस हा सगळ्यांची ओळख करून घेण्यातच निघून गेला। दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना वेळेच्या आधी बस स्टॉपवर जाऊन उभी राहिले। त्यावेळेस 98% पडलेला मुलगा सुद्धा बस स्टॉपवर येतो आणि माझ्या शेजारी येऊन उभा राहतो। काही वेळातच बस आली आणि आम्ही दोघे सुद्धा बसमध्ये चढलो। बसमध्ये भरपूर गर्दी होती, त्यामुळे उभे राहण्याची वेळ आली। दोघे पण सोबतच उभा राहिलो होतो। जवळजवळ अर्धा तास सोबतच उभा होतो, पण एकमेकांशी एक शब्द सुद्धा बोललो नाही। कॉलेजमध्ये गेल्यानंतर क्लासरूममध्ये बसायला जागाच नसते, त्यामुळे एकाच बेंचवर दोघांना सुद्धा बसावं लागलं। सायन्सला ॲडमिशन घेतल्यामुळे केमिस्ट्रीचा क्लास सुरू होतो। टीचर शिकवायला सुरू करते। टीचर एक फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगत होत्या, पण तो काही केल्या मला समजतच नव्हता। त्यावेळेस तो माझी झालेली फजिती बघून मला संपूर्ण फॉर्म्युला एक्सप्लेन करून अगदी व्यवस्थित सोप्या भाषेत समजून सांगतो आणि आमच्या खऱ्या मैत्रीची सुरुवात झाली। त्या दिवशी आम्ही दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली। मी त्याला म्हणाले, हाय, माझं नाव आहे नेहा, तुझं नाव काय आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं की माझं नाव राहुल आहे। दोघांच्या सुद्धा खूप गप्पा रंगल्या। बघता बघता कॉलेज केव्हा सुटलं हे आम्हा दोघांना समजलंच नाही। कॉलेज सुटल्यानंतर परत एकाच बसने घरी गेलो। दुसऱ्या दिवशी राहुल बस स्टॉपवर माझ्या अगोदर येऊन उभा राहिला होता। मला थोडा उशीरच झाला होता। बस सुटायची वेळ झाली होती। राहुलने कंडक्टरला सांगून बस 5 मिनिटे थांबवली होती, कारण मी यायची होते। मी पळत बस स्टॉपवर गेले, तेव्हा बघते तर काय, राहुलने बस थांबवली होती। गडबड घाईने बसमध्ये चढले, तेव्हा राहुल माझ्यावर खूप ओरडला, नेहा, किती वेळ झाला, कुठे होती एवढा वेळ? ही वेळ आहे का येण्याची? किती वेळ मी बस थांबवून ठेवली होती तुझ्यासाठी। अगदी हक्काने तो माझ्यावर ओरडत होता। त्याचे हे ओरडणे ऐकून मी त्याला आय एम सॉरी, परत पुन्हा कधी अशी चूक होणार नाही म्हणून मी बोलले। त्या दिवसापासून दररोज आम्ही दोघे पण एकमेकांना हक्काने बोलत होतो। तो नेहमीच माझी बस स्टॉपवर वाट बघायचा। मला बऱ्याच वेळा बस स्टॉपवर जायला वेळ व्हायचा। एक दिवस राहुल बस स्टॉपवर आलाच नाही। बराच वेळ मी त्याची वाट बघितली, पण तो काही आला नाही। कितीतरी वेळ मी त्या बस स्टॉपवर बसून राहिले होते त्याची वाट बघत, पण तो काही आला नाही। त्यामुळे मी सुद्धा कॉलेजला गेले नाही आणि तशीच घरी निघून गेले। संपूर्ण दिवसभर राहुल का बस स्टॉपवर आला नाही, काय झालं असेल या विचारांमध्येच हरवून गेले होते। दुसऱ्या दिवशी वेळेच्या अगोदर मी सगळ्यात पहिल्यांदा बस स्टॉपवर जाऊन उभी राहिले राहुलची वाट बघत। तेव्हा राहुल खूप उशिरा बस स्टॉपवर आला। तेव्हा मी राहुलला विचारले, कुठे होतास काल, तू का आला नाहीस? तू बरा तरी आहेस ना? काय झालं होतं? असे अनेक प्रश्न मी त्याला विचारले। तेव्हा राहुल मला म्हणाला की नेहा, थोडा वेळ शांत बसशील? मी सांगू काल का आलो नाही ते? आता तरी मला बोलू देशील का? स्वतःच बडबड करणार आहेस। काल मी आलो नाही कारण मी आजारी होतो। मला खूप ताप आला होता म्हणून मी आलो नाही। त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप कसं तरी वाटलं। त्याला मी विचारलं, तू बरा आहेस ना रे? तुला काही झालं तरी नाही ना?
तुला जर काही झालं तर माझं कसं होणार? असं नकळत शब्द माझ्या तोंडातून पडले. तेव्हा राहुल म्हणाला, काय बोललीस? परत बोल एकदा. नकळत केव्हा राहुल मला आवडायला लागला होता हे माझं मलाच समजलं नव्हतं. मी राहुलला बोलले, काही नाही रे, असंच. तेव्हा राहुल बोलला की एवढी माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. हळूहळू आमच्या दोघांमधलं मैत्रीचं नातं प्रेमात बदललं हे कळलंच नाही. कॉलेजमधल्या सगळ्यांनाच आमची जोडी खूप आवडायची. सगळेच म्हणायचे, आले बघा मेड फॉर इच अदर. बघता बघता कॉलेजची ती 2 वर्ष केव्हा संपली हे समजलंच नाही. 12वीमध्ये खूप चांगल्या मार्काने दोघेसुद्धा पास झालो. पण 12वी नंतर आमच्या दोघांची सुद्धा ताटातूट झाली. राहुलला त्याचे आईवडील त्याला आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन गेले. त्याला अमेरिकेला जायचं नव्हतं, पण आईवडिलांच्या पुढ्यात त्याचं काही चालत नाही. तेव्हा तो शेवटचं एकदा मला बसस्टॉपवर भेटायला आला होता आणि बोलला की आय एम सॉरी, मला माफ कर. मला तू खूप आवडतेस, पण मला आईवडिलांच्या सोबत अमेरिकेला जावं लागणार आहे. पण तू माझी वाट बघ, मी नक्की भारतात येईन आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. पण तू माझी वाट नक्की बघशील ना? या गोष्टीला कितीतरी वर्ष होऊन गेली, पण तो काही भारतात आलाच नाही. राहुल एकदा तरी भारतात येईल आणि मला भेटेल या आशेवरच आत्तापर्यंत मी लग्नसुद्धा केलं नाही. तशीच त्याची वाट बघत आहे. अजूनही त्या बसस्टॉपवर काही काम नसलं तरीसुद्धा त्याच्या आठवणींमध्ये जाऊन बसते. सरतेशेवटी आमची ही प्रेम कहाणी बसस्टॉपवरची ही अधुरीच राहिली. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.